गेले 1 ते 1.5 वर्ष सातत्याने आम्ही सगळे म्हणतोय. आपल्याला आठवत असेल, ह्याच सरकारनी गोल्ड बॉन्ड्स केले होते, आठवतं तुम्हाला? आज त्या गोल्ड बॉन्ड्सची काय परिस्थिती आहे? मग हा लॉस आहे का? आणि मग लॉस असेल तर भारत सरकारनी त्या गोल्ड बॉन्ड्स, हे गोल्ड बॉन्ड्स कुणाचे होते? भारत सरकारचे होते. 1.5 लाख कोटी रुपयाचे गोल्ड बॉन्ड्स भारत सरकारने दिले. त्याची काय परिस्थिती आहे? आणि जेव्हा माननीय प्रधानमंत्री एवढं स्टेटमेंट करतात तर सामान्य माणूस पॅनिक होणं साहजिक आहे ना. त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की एवढे मोठे म्हणजे नेते, जे एवढे मोठे अनुभवी नेते, त्यांनी जेव्हा असं स्टेटमेंट केलं तेव्हा हे प्रचंड अस्वस्थ करणार आहे. आणि मी जरी विरोधात असले तरी मी पॅनिक वाढेल माझ्या देशामध्ये अशी कुठलीही लाईन घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक सातत्याने गेले 1.5 वर्ष म्हणतोय की आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय त्याच्यात नवीन वाटत नाहीये, कारण का आम्हाला दिसत होतं, भारत सरकारला का दिसत नव्हतं? डबल डिजिट ग्रोथ, फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, ही सगळी भाषणं ऐकून ऐकून मी तर पार्लमेंटमध्ये नेहमीच ऐकते ती. हे दुर्दैव आहे की आजची आर्थिक परिस्थिती, आज देश संकटात आहे का? तर हो आहे. कोण त्याला जबाबदार काय? आता हे तुतू मेमे करायची वेळ नाही. पण राहुलजी, प्रियांकाजी, अखिलेशजी, स्टॅलिनजी, दीदी, सगळेच पक्ष विरोधक म्हणून नाही, पण आम्ही सगळे वारंवार हे म्हणत होतो आणि आज ते झालेलं आहे.